मॉर्निंग. अभिजीत, आय एम सॉरी. लोक इथे फिरायला येतात. चला. बाय द वे, जागा खूप छान निवडलीस तू. इथे यायची आयडिया कशी सुचली? टुरिझमचा बिझनेस आहे ना माझा, पार्ट टाइम. अरे 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 काय अरे, म्हणजे आपल्या घराच्या इथे कोणीतरी बघेल म्हणून तुला इथे बोलवलं, त्यातही तू लेट. 2 मिनिटं लेट झालाय फक्त. 2 मिनिटं? मी कधीची वाट बघतोय माहितीये तुला? कधीपासून? 1 तास 27 मिनिटं आणि 35 सेकंद. काय? ओके, सॉरी. प्लीज. ठीक आहे. माधुरी, कुठे चाललीस? बाबा, मी मंदिरात जाऊन येते. देवळात जातीयस ना? थांब जरा, मी सुद्धा येते. 10 मिनिटं थांबशील ना? जरा आंघोळ उरकून घेते. आजी, अगं मी आपल्या घराजवळच्या देवळात नाही जाते. मी लांब चालली आहे. काय ग, हे लांबच्या देवळात जायचं काय काढलंस तू? आपला स्वतःवरचा आणि इतरांचा आपल्यावरचा विश्वास उडला की असे लांबचे रस्ते शोधावे लागतात. बाबा, मी जाऊन येते. फार उशीर होणार नाही असं बघेन. एकटी जाऊ नकोस. तुझी अवस्था अशी आहे, विपुलला घेऊन जा बरोबर. नको, मी जाईन. अगं, नाहीतर तो घरात रिकामाच बसलाय ना, जा घेऊन त्याला. नाही म्हणजे माझी मैत्रीण येणार बरोबर. मी जाईन. मी आले. आई, विपुल मला जावंय म्हणून फारसा आवडत नाही. तरी सुद्धा तू त्याचा जितका उद्धार करतेस ना, तितका मीही करत नाही. अरे पण तिच्या भल्यासाठीच बोलते ना मी. तिच्या डोळ्यातलं पाणी बघून मला काय आनंद होतो का रे? पण त्यानं आता जागं केलं नाही तर उद्या पोराला काय सांगणार स्वतःच्या? हेच तुझं घर आणि हेच तुझं आजोळ म्हणून? आपला अभि असा वागला तर आवडेल का तुला? अरे हो, तो कुठे गेलाय? कोण? विपुल? अभि. हा, सकाळी म्हणाला मॉर्निंग वॉकला जातो म्हणून. मॉर्निंग वॉक म्हणजे? ते सकाळी चालायला जातात ना ते. अरे पण अजून पुरता बरा झाला नाहीये तो. हे काय खूळ घेतले त्याने? अगं बरं असतं सकाळी चालणं, तब्येतीला शांत असतं, प्रसन्न वाटतं, दिवस चांगला जातो. चला, आजचा दिवस एकदम मस्त जाणार आहे माझा. कसं काय? कसं काय काय, आपण भेटलो ना. अरे माधुरी, माधुरी. अरे हा कशाला मारतोस? का? अरे आपण एकत्र असल्याचं बघेल ना ती. तू पण ना. हे असं होतं माझं तुला भेटल्यानंतर. पण आता कुठे गेली असेल? मे बी डॉक्टरकडे आले असेल रे, रुटीन चेकअप साठी. मग काय, बाळ येतंय घरी, काळजी नको घ्यायला तिने. बाय द वे, आपल्याला किती मुलं हवीत? अभि, काहीतरीच. हा तुझं आता काहीतरीच काय याच्यामध्ये, म्हणजे हवीत की नको? अभि गप्प बस तू आता. एक सेकंड, मी सांगू? बर बोल.
नाही. 2. नाही 12 मुलं हवी आहेत. अभि, अगं मागे बघ. थँक्यू. हे कोणी सांगितलं द्यायला? अरे हे पण दादाने सांगितलं करायला? काय? अगं ही आजकालची मुलं पण ना इतकी हिंदी फिल्म्स बघतात ना. हो ना, नाही तर काय. बाय द वे, खूप छान आहेत फुलं. थँक्यू. हाय. रिया, तू पण इथेस? अगं इतकी छान हवा सुटली होती, म्हटलं जरा बाहेर फिरून येऊ. मी पण इथे म्हणजे नाही, ते मी अभिच्या घरी गेले होते आता. तिथे मला कळलं की अभि इथे जॉगिंगला आलाय. सो का ग, काही काम होतं का? नाही, काही काम होतं का? हो, ते आता विसरले. शमी, फुलं छान आहेत. अगं मी येताना विकत घेतली. हे पाणीपुरी, आपण जाऊयात पाणीपुरी खायला. पाणीपुरी आत्ता? अरे पाणीपुरीची काय वेळ असते का? कधी खाऊ शकतो आपण. चला ना प्लीज. तुला फार आवडते वाटतं पाणीपुरी. हो. तिकडे न्यू जर्सी मध्ये काय पाणीपुरी खायचं तुम्ही? अरे हो, तिथे इंडियन जॉइंट्स मध्ये आम्ही नेहमी खायचो. चल ना रिया. शमी, अगं तिथली पाणीपुरी म्हणजे डिसेंट असायची ग. लुक ॲट हिम. ते इतके अस्वच्छ. या राईट. आणि हल्ली मुंबईत किती आजारी पडतायत लोक, आणि तू हे असं आउटसाइड फूड खाणार आहेस. रिया, अगं कधीतरी बिनधास्त होऊन जग. चल. रिया, एखाद्या दिवशी थोडंसं अनहायजेनिक फूड चालतं बरं का. म्हणजे अनहायजेनिक फूड खाऊ थोडंसं आणि पडू आजारी. आणि ऍक्च्युली मला पण पाणीपुरी खूप आवडते. मलाही. नाही म्हणजे मी पण खाईल तुमच्यात थोडंसं.
ओके चला मग चल चला. मग काय नीनाने जे काही बनवलं होतं ते बघून हे आणि सुभाष दोघंही हसायला लागले. आणि मी सुद्धा दिला एक रट्ट्या ओढून नीनाच्या पाठीत. काय सांगतेस आजी. पण काही म्हणा तिला काय शेवटपर्यंत स्वयंपाक जमलाच नाही बघ. हो पण काय अडलं ग आजी त्यामुळे सांग ना. तिला साधा वरण भात सुद्धा लावता येत नाही, पण आज ती म्हणेल तो पदार्थ तिच्या समोर असू शकतो. खरंच माणसाने ना इतका पैसा कमवला पाहिजे ना. नाही, मला या घरात दुसरी नीना नकोय. आपल्या वाडवडिलांचे काही संस्कार असतात, काही नियम असतात. त्यांना धाब्यावर बसवून आपण आयुष्य जगू पाहतो. त्याने आपण श्रीमंत होतो, पण सुखी होतो का विचार स्वतःला. नीनाने सुद्धा विचारावं स्वतःला, ती सुखी आहे? लाखांचे दागिने आहेत अंगावर, पण तुझ्या आईच्या चेहऱ्यावरचं समाधान, हसण्याची झळाळी आहे तिच्याकडे? चिमणे, बाळा, पैसा म्हणजे सगळं नसतं. कळेल तुला हळूहळू. मोठी झालीस ना की सगळं कळायला लागेल. मोठी झाली की म्हणजे आजी, अगं मी काय लहान राहिलीये का आता? अगं मागच्याच महिन्यात माझं लग्न. चिमणे, ए बाळा, अगं हे आपल्या आयुष्याचे भोग असतात. हा, अशी टिप गाळून कसं चालेल? अगं याच्यापेक्षा कितीतरी कठीण प्रसंग येतात आयुष्यात. मग काय करशील? हा, हे तर काहीच नाहीत. काहीच नाही कसं ग आजी? नचिकेत आवडायला लागला होता मला. USA ला जाणार होता तो. मी पण गेले असते ना त्याच्याबरोबर. तुम्हा मुलांचं मला हेच आवडत नाही. चुकीच्या गोष्टी तुम्हाला बरोबर वाटायला लागतात. चुकीची कामं, चुकीची माणसं. तुझं हे असं, आणि माधुरीचं, तिने तो खमण ढोकळा निवडला. तिला काही चांगली मुलं मिळाली नसती का? पण कोण सांगणार? ओके, तुझा CV चांगला आहे, पण वर्क एक्सपिरियन्स खूपच कमी आहे. हो सर, पण प्रत्येकानेच असा विचार केला तर वर्क एक्सपिरियन्स हा कॉलम कायम रिकामाच राहील, नाही का? गुड पॉइंट. कोणीतरी कधीतरी नवीन लोकांवरती विश्वास ठेवलाच पाहिजे. ओके, मी ठेवला विश्वास. मुली जनरली सिन्सिअर असतातच, यावरही माझा विश्वास आहे. त्यामुळे ही नोकरी तुला मिळाली. काय प्रॉब्लेम आहे का?
मी उद्यापासून जॉईन होते. गुड. तू थोडा वेळ थांब आणि तुझं अपॉइंटमेंट लेटर घेऊन जा. वेलकम टू दिस इंडस्ट्री. थँक्यू सर. मुंबईची पाणीपुरी सगळ्यात बेस्ट. चौपाटीवरची. हा बेस्ट आहे. त्यामुळे दिल्ली बिल्लीला काय होतं त्याला गोलगप्पे म्हणतात. भैया एक पाणीपुरी और तीखा कम. कम. मला वाटलं होतं अभिजित इथे एकटा असतो. ही शमी मधूनच कुठे आली? रिया. रिया इथे काय उभी आहेस? काय झालं? अभि, मला आजपर्यंत कधीच कोणी सिरियसली घेतलं नाही, पण मला तुला सिरियसली एक गोष्ट सांगायची. तू मला आवडतोस अभि, खूप. इनफॅक्ट मी तुझ्या प्रेमात पडली अभि. आय एम इन लव्ह. मला तुझ्याशी लग्न करायचंय. मला तुझ्याकडनं एक परमनंट रिलेशन हवंय. मला प्लीज नाही म्हणू नकोस, प्लीज. नाही. आता नाही खाऊ शकत मी. अरे बास, पोट भरलं माझं. ठीक आहे. तू का? रिया काय करतेस तिथे? पाणीपुरी नाही खायची आहे का? हो. चल ये लवकर. तिला दे हा, तिने खाल्लीच नाही. हो हे घे लवकर. अगं घे ना. भैया मसाला पुरी दीजिए. घे पटकन. ते बघ ती. अरे सगळी सांडली. हळू हळू खायचं ना. रुमाल नाहीये का तुझ्याकडे? आता एक सेकंड ठीक आहे. हळू. ठसका लागला. एखाद्या मुलीला एवढ्या मोठ्या पगाराची नोकरी मिळाली असती तर तिने घरात पेढे आणले असते. मी मात्र घरात सांगूही शकत नाहीये. आई बाबा विपुल कोणालाच बोलता येत नाहीये मला. पण मी रोज सकाळी काय सांगून बाहेर पडणार आहे? कुठे जाते मी? मी काय करू? देवा, आपला आनंद मनापासून साजरा करण्या इतपत तरी चांगले दिवस येऊ देत रे.